नमस्कार, माझे नाव देवांश केतन कुलकर्णी. आज संविधान दिन आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला संविधानाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे 2015 मध्ये संविधान दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे संविधान अंगीकृत व नियमित करून स्वतःप्रच अर्पण करण्यात आले. आज संविधान स्वीकारून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. संविधान हा कायद्याचा सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही 4 संविधानाची मूलभूत तत्त्वे आहेत. कार्यपालिका, न्यायपालिका व विधायिका यांना संविधानातून शक्ती मिळते. संविधानाची निर्मिती संविधान सभेद्वारे करण्यात आली. सर्वप्रथम मानवेंद्रराव यांनी 1934 मध्ये संविधान सभेचा प्रस्ताव मांडला. पुढे 1946 च्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेत एकूण सदस्य 389 होत्या. त्यामध्ये 15 महिला सदस्यही होत्या. समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ. B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सखोल अभ्यास करून संविधानाचा मसुदा तयार केला. संविधानातील बहुतांश भाग हा भारत सरकारच्या 1935 च्या कायद्यातून आला आहे. पुढे कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड या 4 राज्यघटनेतूनही महत्त्वाची तरतुदी घेण्यात आली आहे. संविधानात मूलभूत 395 आहे. आता सध्या 450 पेक्षा जास्त कलम आहे. आणि संविधान लिहिलं कोणी? प्रेम बिहारी रायजादा यांनी स्वतःच्या हाताने संविधान लिहून काढले. संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक या प्रस्तावनेने होते. जय हिंद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.